नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 25 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। बघा मित्रांनो, जर डेलीची सीरीज आवडत असेल तर नक्की लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरचे नोटिफिकेशन येत राहील। बघा मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा 2024 ची ती 1 डिसेंबर रोजी होणार आहे आणि त्यासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच आणि एक लाईव्ह बॅच सुरू करत आहोत। रेकॉर्डेड बॅच जी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि लाईव्ह बॅच जी आहे ती बरोबर 1 ऑक्टोबरला सुरू होईल। त्याचे फिक्स ऍडमिशन असतील मित्रांनो 100 आणि पहिले 100 विद्यार्थ्यांनाच ही जी बॅच आहे ती 999 मध्ये मिळणार आहे। तर 1 ऑक्टोबरला बरोबर सकाळी 9 वाजता या आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या रेकॉर्डेड लाईव्ह बॅचचे जे आहे ते ऍडमिशन सुरू होईल। रेकॉर्डेड बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आता सुद्धा घेऊ शकता। ही बॅच कोणती सुरू होणार? लाईव्ह बॅच 1 ऑक्टोबरला, ठीक आहे। यानंतर पुढे जाऊया, आपली कंबाईन फाउंडेशन बॅच सुद्धा सुरू आहे मित्रांनो। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये स्टेट बोर्डचे लेक्चर सुरू आहे, ज्यामध्ये ऑलरेडी आपण तयार झालेले सगळे डिजिटल नोट्स मुलांना प्रोव्हाइड केलेले आहे। तर तुम्ही ही बॅच जॉईन करा। त्याचबरोबर मेन्सचा ऑलरेडी सिलेबस उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे समजून घ्या पूर्व परीक्षा जी आहे तिची डेट आलेली नाही, मग मेन्सचा जो काही सिलेबस आहे तो आम्ही उपलब्ध करून दिला आहे, म्हणजे तुम्ही एखादा सब्जेक्ट जो आहे तो मेन्सचा करून ठेवावा। त्याचप्रमाणे रेल्वे भरतीची तिरंगा बॅच सुरू आहे। 50 विद्यार्थ्यांना प्रवेश अजून देऊ शकतो आपण 50% डिस्काउंट मध्ये। RRB 50 नावाचा कुपन आपण या बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर BMC ची बॅच आहे आणि मी मुंबई स्पेशल जीके, ठीक आहे, मुंबईशी संबंधित, मुंबई शहर, मुंबई उपनगर त्याशी संबंधित एक कोर्स आपल्या ऍपवर उपलब्ध करून दिलेले फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये, ठीक आहे। या नोट्स आहे, कोणत्याही नोट्स घेतल्यात 99 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल। प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इथे इंस्टाचं पेज फॉलो करा अभ्यास विषयक रील्ससाठी। आज आपण 25 सप्टेंबरच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। इथं पहिला क्वेश्चन आहे, श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण झाले? तर बघा मित्रांनो, श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती बनले आहे अनुरा कुमार दिसानायके। अनुरा कुमार दिसानायके हे श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती बनले आहे। बघा मित्रांनो, हे एक मार्क्सवादी नेते आहे। मार्क्सवादी नेते म्हणजे कार्ल मार्क्स नावाचे एक अर्थतज्ञ होते, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे जे लोक आहेत त्यांना मार्क्सवादी लोक म्हटलं जातं। बघा, हे श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती असणारे अनुरा कुमार दिसानायके। आता बघा, श्रीलंकेचे जे काही सर्वोच्च न्यायालय त्याचे जे काही सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांनी त्यांना शपथ दिली आहे राष्ट्रपती पदाची। आता बघा मित्रांनो, श्रीलंकेचं ऑफिशियल नाव काय? आपण श्रीलंका म्हणतो, पण त्यांचं ऑफिशियल नाव आहे श्रीलंका समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक, किंवा इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका असं त्यांचं पूर्ण नाव आहे। श्रीलंकेचा शोध पोर्तुगीजांनी लावला होता। कोणी लावला होता? पोर्तुगीजांनी श्रीलंकेचा शोध कधी लावला होता? तर 1505 ला। त्यानंतर श्रीलंकेतील कोणत्या पर्वताला युरोपियन लोकांनी बायबल रॉक असं नाव दिलेलं आहे? तर बायबल रॉक जे नाव आहे मित्रांनो, बटाले गाला नावाचा पर्वत श्रीलंकेमध्ये त्याला देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बघा, भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती समुद्रधुनी आहे? तर पाकची समुद्रधुनी भारत आणि श्रीलंकेमध्ये आहे, त्याला पाक स्ट्रीट म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर ती भारताच्या तामिळनाडू आणि श्रीलंकेचा जो काही जिल्हा आहे जाफना नावाचा जिल्हा, यामध्ये पाकची समुद्रधुनी आहे। त्यानंतर श्रीलंकेची प्राचीन राजधानीचं नाव काय आहे? तर कॅन्डी। त्यानंतर श्रीलंकेला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं? तर 4 फेब्रुवारी 1948 ला श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर श्रीलंकेमधील सर्वोच्च शिखर आहे माउंट पेड्रो। त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय खेळ व्हॉलीबॉल। त्यानंतर त्यांच्या देशामध्ये गृहयुद्ध 2009 ला संपलं आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर मुन्नेश्वरम मंदिर जे आहे ते कुठे आहे? तर श्रीलंकेमध्ये आहे। तर अशा प्रकारे श्रीलंकेचा प्रश्न होता। श्रीलंकेची संबंधित सगळी माहिती जी आहे ती आपण एकाच इथं प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर केलेली आहे। श्रीलंकेचे सध्याचे जे काही आपण म्हणूया राजधानी आहे तर ती कोणती आहे? तर जयवर्धनेपुरा कोट्टे आणि त्याचबरोबर कोलंबो। तर कोलंबो इथे त्यांचं न्यायालय आहे, ठीक आहे, आणि जयवर्धनेपुरा कोट्टे या ठिकाणी त्यांचं कायदे मंडळ आहे, ठीक आहे। त्याचबरोबर त्यांचे पंतप्रधान जे काही कार्यकारी मंडळ आणि मंत्रिमंडळ आहे ते कोलंबो या ठिकाणावरून सगळा कारभार हँडल करतात। त्यांचं चलन आहे श्रीलंकन रुपया। यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, कोणत्या देशाने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर बघा मित्रांनो, चेसची एक स्पर्धा होते, तिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड म्हटलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक देशाचे चेसची पुरुषांची आणि महिलांची जी काही टीम आहे
ती यामध्ये पार्टिसिपेट करते आणि ही स्पर्धा दर 2 वर्षांनी होते, दर 2 वर्षांनी स्पर्धा आयोजित करण्यात येते. मग या वर्षी काय झालं तर पुरुषांमध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा भारताचा संघ 1 नंबर राहिलेला आहे. सुवर्ण पदक भारताने जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, भारताचे जे काही बुद्धिबळ मास्टर्स होते तर त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुरुषांच्या टीम मध्ये आपल्याला फेमस नावं जसं की आर प्रज्ञानंद, त्याचबरोबर डी गुकेश हे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर स्त्रियांची महिलांची ही टीम आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, ज्यामध्ये वैशाली रमेश बाबू, आर प्रज्ञानंद यांची सिस्टर आहे बघा. तर हे असे फेमस नाव आपल्याला इथं बघायला मिळत आहे दोन्ही टीम मध्ये. त्याचबरोबर जर बघितलं तर ही ऑलिम्पियाड स्पर्धा 45वी बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी 10 ते 23 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. आवृत्ती आहे 45वी. ठीक आहे, यापूर्वीची म्हणजे याच्या पाठीमागे 2 वर्षांनी 2024 मध्ये झाली, याच्या पाठीमागे 2 वर्षांनी यापूर्वीची स्पर्धा 2022 मध्ये चेन्नई तामिळनाडू मध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि या पुढची जी स्पर्धा आहे 2026 मध्ये ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला एका क्वेश्चनचं उत्तर द्यायचं आहे की ताश्कंद या ठिकाणी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं. ताश्कंद या ठिकाणी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, पुरुषांचा जो काही संघ होता तर त्यामध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकलं, त्यानंतर अमेरिकेने रजत पदक जिंकलं आणि उझबेकिस्तानने कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि स्त्रियांच्या संघांमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, कझाकिस्तानने इथं रजत पदक जिंकलं आणि अमेरिकेने कांस्य पदक जिंकलेलं आहे. आता बुद्धिबळाविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया. जसं की बुद्धिबळाची सुरुवात जी आहे ती भारतात झाली मित्रांनो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 20 जुलैला सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर ऑल इंडिया चेस फेडरेशनचं मुख्यालय कुठे आहे तर चेन्नईमध्ये आहे. त्याचबरोबर बुद्धिबळातील पहिली भारतीय ग्रँड मास्टर महिला कोण आहे तर ते आहे एस विजयलक्ष्मी. त्याचबरोबर बघा, एवढे बुद्धिबळाविषयी फॅक्ट्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. बुद्धिबळाविषयी एक संघटना आहे जी सगळं मॅनेज करते, तर ते संघटनेचं नाव काय, फिडे. फिडेचे उपाध्यक्ष कोण आहे, विश्वनाथन आनंद. हे सुद्धा लक्षात ठेवा. यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे प्रमुख कोण बनला आहे तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे तर तो आपल्याला देशामध्ये जे काही गुन्हे झाले तर समजा खून किती झाले, त्यानंतर रेपच्या केसेस किती झाल्या, चोरी किती झाली, असे वेगवेगळे जे काही क्राईमचे जे काही आकडेवारी आहे ते आपल्याला देतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. आणि त्याचे नवीन प्रमुख बनलेले मित्रांनो आलोक रंजन. कोण बनलेले, आलोक रंजन. तर बघा मित्रांनो, मध्य प्रदेश पोलीसचे तिथं डीजी आहे मध्य प्रदेशमध्ये आलोक रंजन. ते आता NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे कोण बनलेले आहे तर नवीन अध्यक्ष बनले. त्यांनी विवेक गोगिया यांची जागा घेतलेली आहे. तर आलोक रंजन यांनी विवेक गोगिया यांची जागा घेतली आणि आता ते NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनले. NCRB ची स्थापना जी 11 मार्च 1986 मध्ये करण्यात आली. मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि NCRB गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते. त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा, भारतातील तिसरा स्वदेशी दाबयुक्त हेवी वॉटर रिएक्टर, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर जो आहे मित्रांनो तो कुठे कार्यान्वित झालेला आहे तर बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी अणुऊर्जा तयार केली जाते, ठीक आहे, ज्या ठिकाणी अणुऊर्जा तयार केली जाते त्या ठिकाणी काय असतात, अणुभट्ट्या असतात. त्या ठिकाणी काय असतात, अणुभट्ट्या असतात. आणि या अणुभट्ट्यामध्ये काय केलं जातं, प्रेशराइज्ड वॉटरचा वापर केला जातो. कशासाठी तर समजून घ्या, तिथं आपण अणुऊर्जा तयार करत असेल तर समजून घ्या एक चेन रिएक्शन होऊन खूप विस्फोट होऊ नये म्हणून तिथं प्रेशराइज्ड वॉटरचा वापर जो आहे तो केला जातो किंवा प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर जे आहे ते तिथं वापरले जातात. मग आपण जर बघितलं तर आता जो भारतातील तिसरा स्वदेशी दाबयुक्त प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर जो आहे तर त्याचा अलीकडे रावत भाटा राजस्थान या ठिकाणी तो कार्यान्वित झालेला आहे. ठीक आहे, तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा, ही तिसरी अणुभट्टी की ज्या ठिकाणी प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर जो आहे तो आपण बसवलेला आहे. ठीक आहे, आता हेवी वॉटरचा वापर करावाच लागतो चेन रिएक्शन थांबवण्यासाठी, विस्फोट थांबवण्यासाठी. पण आता आपण तशा अणुभट्ट्यामध्ये रिएक्टरच बसवत आहोत की ज्यामध्ये ऑटोमॅटिक ती रिएक्शन थांबवली जाईल अशा रिएक्टरच्या माध्यमातून. मग पहिले 2 रिएक्टर जे आहे ते गुजरातमधील काकरापारा या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर गुजरातमधील काकरापारा या ठिकाणी पहिले 2 रिएक्टर आहे आणि आता तिसरा रिएक्टर रावत भाटा राजस्थानमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, राजस्थान विषयी जाणून घेऊया. 30 मार्च 1949 ला स्थापना करण्यात आली. जयपूर राजधानी आहे. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे राज्यपाल आहे. राजस्थानमधील प्रमुख नद्या जसं की मही नदी, त्यानंतर लुनी नदी, साबरमती नदी. बघा मित्रांनो, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, या 3 नद्यांपैकी अशी कोणती नदी जी समुद्राला जाऊन मिळत नाही? ठीक आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. यानंतर पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने किती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे त्याची अधिसूचना जाहीर केली? तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारने जवळपास 8 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते अलीकडे नियुक्त केलेले आहे. ठीक आहे, मग ते मी तुम्हाला दाखवतो की मध्य प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मेघालय, केरळ, जम्मू काश्मीर, त्याचबरोबर मद्रास, झारखंड हे जे हायकोर्ट आहे यामध्ये हे जे काही मुख्य न्यायाधीश आहे यांची नियुक्ती करण्यात आलेली. बघा मित्रांनो, इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवा की उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कोण नियुक्त करतं? न्यायाधीशांना उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश म्हणून नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती की राज्यपाल? तर ही नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीच्या माध्यमातून होत असते. बऱ्याचशा मुलांना एक कन्फ्युजन असतं की बघा असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे ते समजून घ्या राष्ट्रपती मार्फत नियुक्त केले जात असतील आणि उच्च न्यायालयातील राज्यपालामार्फत नियुक्त केले जात असतील, तर हे चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालय असू द्या किंवा उच्च न्यायालय असू द्या, दोघांमध्येही न्यायाधीश जे आहे ते राष्ट्रपती मार्फतच नियुक्त केले जातात. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर बघा मित्रांनो, मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. बघा मित्रांनो, त्यांची जी आई होती अरुंधती रॉय यांची आणि त्यांचं जे काही समजून घ्या रिलेशन होतं, तर या रिलेशनवर प्रकाश टाकणारं पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी. ठीक आहे, आणि हे प्रकाशित केलेले पेंग्विन रँडम हाऊस या पब्लिकेशनने. आता बघा काही महत्वाची पुस्तकं सांगतो जे परीक्षेमध्ये विचारले जातील, ज्यापैकी एक पुस्तकावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बघा पहिलं पुस्तक आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. हे जे आहे ते सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर एक समंदर मेरे अंदर हे पुस्तक संजीव कुमार जोशी यांचं आहे. त्यानंतर द बार्बी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक माधव गोडबोले यांचं आहे. इस्रायल वॉर डायरी हे पुस्तक विशाल पांडे यांचं आहे. त्यानंतर स्कल्प्टेड स्टोन हे पुस्तक अश्विन प्रभू यांचं आहे. त्यानंतर व्हाय भारत मॅटर्स यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, तर हे पुस्तक एस जयशंकर यांचं आहे. आणि स्मोक अँड ॲशेस हे पुस्तक अमिताभ घोष यांचं आहे. तर हे काही महत्वाची पुस्तके 2024 मध्ये जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन जो आहे तो विचारला जाईल. आजच्या लेक्चर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे जो पेपर मध्ये दिसला तर काही वैशिष्ट्य मानू लागा. ठीक आहे, असा क्वेश्चन म्हणजे मित्रांनो, भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 हा युद्ध सराव जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला? कारण हा क्वेश्चन ऑलरेडी 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर ईस्टर्न ब्रिज नावाचा युद्ध सराव आहे 7वा, तो भारताने ओमान देशासोबत केलेला आहे. कोणासोबत केलेला आहे? ओमान सोबत केलेला आहे. तर ईस्टर्न ब्रिज 7 काय तर ती तिची आवृत्ती 7वी. हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा युद्ध सराव जो आहे मसिराह ओमान या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता. बघा मित्रांनो, 7वी आवृत्ती भारत आणि ओमान दरम्यान झाला, सप्टेंबर 2024 मध्ये झाला. मसिराह किंवा मजिराह ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आला. भारताचे 2 विमान जसे की MiG-29 आणि जॅग्वार सामील झाले होते आणि ओमानचे F-16 आणि हॉक हे 2 विमान यामध्ये युद्ध सरावामध्ये सामील झाले होते. हा एक हवाई दलाचा काय होता तर युद्ध सराव होता. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. याची पहिली आवृत्ती 2009 मध्ये ओमान मध्ये आयोजित करण्यात आली होती. 6वी आवृत्ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. ही 7वी आवृत्ती जी आहे 2024 मध्ये ओमान मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर 8वा क्वेश्चन, 5वा नदी उत्सव 2024 कुठे आयोजित करण्यात आला? तर बघा मित्रांनो, 5वा नदी उत्सव नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नवी दिल्ली एका नदीवर वसलेलं आहे. ती नदी कोणती आहे तर ती नदी आहे यमुना. यमुनेच्या काठी नवी दिल्ली आहे. बघा मित्रांनो, इथे जर बघितलं तर या वर्षीची जो काही नदी उत्सव होता त्याची थीम काय होती तर नदी उत्सवाची थीम होती रिव्हर्स इन रिव्हर्स मेकिंग ऑफ लाईफलाईन ही थीम होती. ठीक आहे, आणि नदी उत्सव जो आहे तर तो नद्यांचं महत्व स्पष्ट करण्याचं काम करत असतो. यानंतर 9वा क्वेश्चन, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतीय चित्रपटातील सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून कोणाची ओळख झाली आहे? तर बघा मित्रांनो, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये भारतातील सगळ्यात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून चिरंजीवी कोनिडेला यांची काय करण्यात आलेली नोंद करण्यात आलेली. आता ती का करण्यात आली तर यांनी त्यांच्या करिअर मध्ये मित्रांनो तब्बल 156 चित्रपटामध्ये काम केलं, 537 गाण्यांमध्ये काम केलं
आणि 24,000 वेळा नृत्य जे आहे ते सादर केलं, म्हणून त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुलिकली नृत्य कुठे आयोजित केले आहे? तर पुलिकली नृत्य अलीकडे केरळ राज्यामधील त्रिशूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केरळमध्ये एक सण साजरा करण्यात येतो, ओणम. तर ओणमचा जेव्हा शेवटचा दिवस असतो या सणाचा, त्यावेळी पुलिकली नावाचं नृत्य जे आहे पुलिकली, तर ते आयोजित करण्यात येतं. या नृत्यामध्ये लोक वाघ चित्ता बनतात आणि तो डान्स करत असतात वाघ चित्ता बनून. ठीक आहे, तर हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. वाघ बिबट्याची वेशभूषा घेऊन पुलिकली नृत्यामध्ये सहभाग घेतात लोक. यानंतर पुढे जाऊया. जागतिक गेंडा दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर जागतिक गेंडा दिवस जो आहे मित्रांनो, तो 22 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. आता गेंड्याच्या जगामध्ये किती प्रजाती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 5. यावर्षी थीम सुद्धा मिळती जुळती होती बघा. 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस सेलिब्रेट करण्यात आला. गेंड्याच्या जे काही 5 प्रजाती आहे, तर त्याशी संबंधित थीम होती कीप द 5 अलाइव्ह. ठीक आहे, कीप द 5 अलाइव्ह म्हणजे 5 प्रजातींना जगवा अशी थीम होती. गेंडा दिवस सगळ्यात पहिले 2011 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर 12वा क्वेश्चन, 25व्या आयफा अवॉर्डचे आयोजन कुठे केले जाईल? तर 25वा आयफा अवॉर्ड जो आहे मित्रांनो, तो जयपूर राजस्थानमध्ये आयोजित केला जाईल. तर बघा मित्रांनो, आयफा अवॉर्ड म्हणजे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीचा पुरस्कार जो असतो त्याला आयफा अवॉर्ड म्हटलं जातं. शॉर्टकटमध्ये आयफा म्हटलं जातं, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी. ठीक आहे, आणि त्यांच्या मार्फत वेगवेगळे चित्रपटाशी संबंधित पुरस्कार दिले जातात. तर हा जो 25वा आयफा अवॉर्ड आहे तो राजस्थानची राजधानी जयपूर या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. यासाठी राजस्थान सरकारने 100 कोटी एवढा खर्च राजस्थान सरकार स्वतः करणार आहे. राजस्थानचं जे काही पर्यटन आहे आणि जे काही संस्कृती आहे, तर तिथं कुठेतरी लोकांना संस्कृती समजावं की राजस्थानची कशी आहे आणि राजस्थानच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी हा जो अवॉर्ड आहे हा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न आहे, क्वाड लीडर समिट जी आहे 2024 ची, ती कुठे आयोजित करण्यात आली? तर ती डेलावेअर युनायटेड स्टेट्स मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, क्वाड मध्ये कोणकोणते देश आहे? तर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे 4 देश जे आहे ते क्वाड या संघटनेमध्ये आहे. या समिटमध्ये पहिल्या दिवशी जर आपण बघितलं तर क्वाड कॅन्सर मून शॉट हा उपक्रम कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी राबवणार आहे क्वाड संघटना. तर हा निर्णय जो आहे तो क्वाड संघटनेने घेतलेला आहे, क्वाड कॅन्सर मून शॉट उपक्रम राबवण्याचा. ठीक आहे, आता बघा मी क्वाडचे तुम्हाला हे पण सांगतो प्रतिनिधी कोण कोण जमा झाले होते. तर भारताचे माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर जपानचे प्रतिनिधी होते फुमियो किशिदा, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे होते अँथनी अल्बानसी आणि युएसचे होते जो बायडन. यानंतर 14वा क्वेश्चन, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन, मालमत्तेचं नुकसान कायदा लागू करणारं तिसरं राज्य कोणतं आहे? बघा मित्रांनो, वेगवेगळ्या दंगली होतात आणि दंगलीमध्ये सरकारी मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. मग असं जर नुकसान झालं तर ज्यांनी ते नुकसान केलं त्यांच्याकडून 8 लाखापर्यंत पैसे घेण्यासाठी आता एक विधेयक जे आहे ते मंजूर झालेले उत्तराखंडमध्ये. कुठे मंजूर झालं? उत्तराखंडमध्ये. तर उत्तराखंडचे राज्यपाल जे गुरमीत सिंग यांनी एका विधेयकाला अलीकडे मंजुरी दिलेली आहे आणि जे काही नुकसान करतील त्यांच्याकडून 8 लाख रुपयापर्यंतचा दंड जो आहे तो घेतला जाणार आहे. आता हा कायदा ऑलरेडी यूपी आणि हरियाणामध्ये लागू आहे. बघा मित्रांनो, उत्तराखंड विषय जाणून घेऊया. 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंडची स्थापना करण्यात आली. डेहराडून राजधानी आहे, पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री आहे, गुरमीत सिंग राज्यपाल आहे आणि राज्य फुले ब्रह्मकमळ. यानंतर 15वा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट अगेन, 400 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा भारताचा 10वा गोलंदाज कोण ठरला? तर तो ठरला मित्रांनो जसप्रीत बुमराह. हार्दिक पांड्याचा विषयच येत नाही, तर शुभमन गिलचा पण नाही आणि विराट कोहलीचा पण नाही. तर जसप्रीत बुमराह जो आहे तर तो 10वा गोलंदाज ठरलेला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट घेतलेल्या आहे. तर बांगलादेश विरुद्धात जी काही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे त्या पहिल्या मॅच मध्ये त्याने हा पराक्रम जो आहे तो नोंदवलेला आहे. सगळ्यात जास्त विकेट घेणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर अनिल कुंबळे 953 विकेट, दुसऱ्या क्रमांकावर अश्विन आहे 744 विकेट आणि तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे 707 विकेट. तर अशा प्रकारे आजचे 15 क्वेश्चन समाप्त झाले. टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बघा. भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 हा जो काही युद्ध सराव आहे, लष्करी सराव आहे, युद्ध सराव आहे, तर तो यशस्वीरित्या पूर्ण केला? हा तुमचा क्वेश्चन आहे बघा, टेस्ट क्वेश्चन. याचं उत्तर द्या.
त्याचबरोबर राज्यसेवेची आपली रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे. लाईव्ह बॅच करायची असेल तर 1 ऑक्टोबरला बरोबर सकाळी 9 वाजता ऍडमिशन घ्यायला तयार राहा. पहिले 100 विद्यार्थ्यांना डिस्काउंटेड प्राइस मध्ये ऍडमिशन मिळेल. त्याचबरोबर आपली कंबाईन फाउंडेशन बॅच सुद्धा आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ठीक आहे, तर ही तुम्ही जॉईन करू शकता. रेल्वे भरतीसाठीची बॅच जॉईन करू शकता. त्यानंतर बीएमसी भरतीसाठी सुद्धा बॅच आहे. त्याचबरोबर या आपल्या नोट्स आहे, या तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा आहे. बघा मित्रांनो, आज थोडी तब्येत खराब होती, त्यामुळं जर काही कमी जास्तपणा वाटला असेल तर त्यासाठी सॉरी. ठीक आहे, लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.